सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती. कोणतीही सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण आहे. त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेत आहोत, सोडत आहोत. इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास जोरात बाहेर सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. चेहरा शांत असेल. आपली आपण 20 ते 25 आवर्तन मनातल्या मनात काउंटिंग करून घ्यायची आहेत. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडतो. तोही श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. सर्वव्यापक आणि सर्व साक्षी अशा ओंकाराला नमस्कार करून आपण आपल्या साधनेची सुरुवात करणार आहोत. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकून मनामध्ये लीन भाव भक्तिभाव. सावकाश हळूहळू कमरेत सरळ. दोन्ही हात खाली. हस्त मार्ग.
निर्माण झालेली ऊब अलगद डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात पाठीवर पडून करणार आहोत. त्यामुळे एका कुशीला वाळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. आपण सुरुवातच पाठीवर पडून करतोय, त्यामुळे कदाचित झोप लागण्याची शक्यता आहे. पण झोपू न देता अवेअरनेसने सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, आणि आपला डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ असेल. आणि आता उजवा पाय आपल्याला हळूहळू श्वास घेत घेत वर घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत सावकाश खाली. अगदी जाणीवपूर्वक कृती. श्वास घेत घेत वर. श्वास सोडताना जेव्हा आपण खाली घेतो तेव्हा नकळत डोकं वर उचललं जातं, तर डोकं अगदी जमिनीवर ठेवून कृती करण्याचा प्रयत्न. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत सावकाश खाली. पुन्हा श्वास घेत वर घेऊया. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पाय असाच 90 डिग्री वर ठेवायचा. जर पायामध्ये थरथर वाटायला लागली, अनकम्फर्टेबल वाटलं, तर आपल्या हाताचा सपोर्ट द्या मागून गुडघा किंवा मांडीच्या मागे. आणि आता फक्त पाऊल जे आहे उजव्या पायाचं ते अँकल जॉईंट्स पासून वर खाली करूया. उजव्या पायाचं पावलामध्ये हालचाल. बरोबर. छान. परफेक्ट. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने. 1 2 3. सावकाश उजवा पाय थोडा वेळ खाली घ्या. अगदी सावकाश. आता डावा पाय सरळ करा. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ येईल. आता डावा पाय हळूहळू श्वास घेत घेत वर घेऊया आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश श्वास घेत घेत डावा पाय वरती घ्यायचाय. पुन्हा हाताचा सपोर्ट गरज असेल तर आपल्या गुडघ्या किंवा मांडीच्या मागे. अँकल जॉईंट्स मधून डावं पाऊल स्वतःकडे खेचूया आणि ताणूया. खेचायचंय आणि ताणायचंय. खेचायचंय, ताणायचंय. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 फक्त अँकल जॉईंट मधून रोटेशन. 2 3. विरुद्ध बाजूने. 1 2 3. सावकाश डावा पाय खाली घेऊया. अगदी सावकाश सावकाश खाली घ्या. उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. आता दोन्ही हात वरती घ्यायचे समोर. हाताची तळवे जे आहेत हे सिलिंगला समांतर आहे. आता हाताच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायची. हाताची बोटं ताणायची आहेत. रिलॅक्स करायची. ताणायची आहेत. रिलॅक्स करायची. पुन्हा दोन्ही हातांची बोटं ताणूया आणि हाताच्या मुठी वळून घेऊया. अंगठामध्ये त्याच्यावर 4 बोटं. घट्ट मुठ वळून घ्यायची आहे दोन्ही हातांच्या बोटांची. आणि आता मनगटामधून हाताची मुठ वर खाली करूया आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने. 1 2 3. हाताच्या मुठी आपण सोडून देऊया. दोन्ही हातांचे तळवे पुन्हा एकदा सिलिंगला समांतर. दोन्ही हातांची बोट आता खांद्यावर. कोपरं जॉईंट करून घ्या आणि आता करूया शोल्डर रोटेशन. श्वास घेत घेत वर हाताची कोपरं आणि श्वास सोडत खाली. 1. तिथल्या तिथे शोल्डर रोटेशन. 2
आणि 3. ज्या कृती आपण बसून करतो त्याच आज आपण पाठीवर पडून करतो. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन करून घ्या. मगाशी हाताची कोपरं आपण वर घेतली होती. आता श्वास घेत घेत खाली घ्या आणि श्वास सोडत वरती या. म्हणजे वरून खाली. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे. श्वासाची गती वाढली की संत आहे हे आपलं आपण तपासा. जेव्हा आपण बैठक स्थितीमध्ये शोल्डर रोटेशन करतो तेव्हा आपली श्वासाची गती, हृदयाची गती थोडीशी वाढते. पाठीवर पडून जेव्हा आपण करतो तेव्हा ती थोडी नॉर्मल असते. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आणि आता फक्त उजवा पाय पुन्हा एकदा वर उचलायचा आहे आणि रोटेशन करायचंय क्लॉकवाईज. मोठं पाय गोलाकार वर्तुळ करायचंय. 1. आपली टाच खाली जमिनीला लागू दे. 2. बरोबर. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी आपले हाताचे जे तळवे आहेत ते कमरेच्या खाली घेऊन रोटेशन करू शकतात. म्हणजे अशा प्रकारे. दाखवते दुसऱ्या वेळेला. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1 2. पाय गुडघ्यातनं सरळ असेल आणि सावकाश करा. अगदीच नाही जमत असेल तर एकच कृती करा पण ती यथाशक्ती आणि व्यवस्थित करा. सावकाश उजवा पाय खाली घ्या. आता ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी काय करायचं, आपले दोन्ही हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या कमरेच्या खाली घ्यायचे. म्हणजे थोडासा सपोर्ट मिळतो. आणि मग डावा पाय हळूहळू वर उचलायचा आणि रोटेशन करायला सुरुवात करायची. 1. टाच खाली जमिनीकडे येऊ दे. 2 3 विरुद्ध बाजूने. 1 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचं आणि पुन्हा डावा पाय सावकाश खाली घ्यायचा. हाताचा सपोर्ट तसाच ठेवा कमरेच्या खाली. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. करणार आहोत आपण आता सायकलिंग. आता दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करायची आहे. एकत्रित हळूहळू दोन्ही पाय वरती घ्या. आपापल्या क्षमतेने 90 डिग्री वर घ्या. बरोबर. आणि आता सुरुवात करूया. एक पाय सरळ, एक पाय पुढे सायकलिंगला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाले की थांबा आणि सावकाश दोन्ही पाय हळूहळू खाली घ्या. अगदी सावकाश. हाताचा सपोर्ट जो आपण कमरेच्या खाली घेतलाय तो काढून घ्या आणि विश्रांती. आता आपण थोडस सायकलिंग केल्यामुळे हृदयाची आणि श्वासाची गती वाढते. डोळे मिटून एक मोठा श्वास घ्या नाकाने आणि तोंडाने संपूर्ण बाहेर सोडा. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही पाय खालच्या बाजूने ताणायचे आणि हात आपले वरच्या बाजूने. आपण करतोय उत्तान ताडासन. जे आपण उभं राहून ताडासन करतो, स्ट्रेचिंग करतो हात वर घेऊन आणि आपण आपल्या चवडाचा भाग टाचा वर उचलतो, तीच कृती फक्त आपण आता पाठीवर पडून करतोय. पावलं जमिनीकडे ताणा. दोन्ही हात वरच्या बाजूने ताणा आणि संपूर्ण शरीराला खेच द्यायचा आहे. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. पावलं रिलॅक्स करा. दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा एकदा विश्रांती. करूया आपण उत्तान भद्रासन. बटरफ्लाय जसं आपण करतो बसून त्याप्रमाणे कृती करायची. दोन्ही पावलं जी आहेत ही जोडून घ्यायची जसं आपण बटरफ्लाय करतो ना त्याप्रमाणे.
हा बरोबर, परफेक्ट. हा, गुडघे आणि मांड्या जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपले हृदयापाशी असतील. आता हेच जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करून दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. गुडघे आणि मांड्या जमिनीकडे सैल सोडून द्या. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. नकळत आपण आपला पाठकणा सुद्धा वर उचलतो, तर तो पाठीचा कणा जमिनीकडे अगदी सैल सोडलेला असेल. इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. सावकाश डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात सावकाश पुन्हा हृदयापाशी येतील. कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय तसेच वर उचलण्याचा प्रयत्न करा आणि दोन्ही पायांचे अंगठे पकडा. बरोबर, छान. आणि आता एक पाय सरळ आणि एक पाय फोल्ड अशी कृती करा. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. छान. आता थांबायचंय. दोन्ही पायाच्या अंगठे आपण पकडलेत. आता रोलिंग करूया साईडवर. एकदा उजव्या कुशीला वळायचं आणि एकदा डाव्या कुशीला. इथे पाठीच्या कड्याला एक छान असा मसाज मिळतो. पाठीची दुखणी आहे तर त्यांच्यासाठी हे आरामदायी. एकदा उजवीकडे उजव्या कुशीला, एकदा डाव्या कुशीला. डोकं मात्र वर उचलू नका. डोकं पूर्णपणे जमिनीवर असेल. बरोबर, छान. सावकाश थांबायचंय. दोन्ही पायांचे अंगठे जे पकडले ते सोडून द्या. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर घेण्याचा प्रयत्न करा आणि नियंत्रित जमिनीवर. सावकाश दोन्ही पाय हळूहळू जमिनीवर घ्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. आज आपण बघणार आहोत सुलभ मत्स्यासन. तर जे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे. नवीन साधकांनी कृपया कृती बघून घ्या. ज्यांना सर्वायकल आणि पाठकड्याचा त्रास आहे किंवा शोल्डरचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्या, किंवा ज्यांना मानेची दुखणी आहे त्यांनी हे करणं शक्यतो तरी टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? थायरॉइड उपचारात्मक, प्रतिबंधात्मक आहे. त्याचबरोबर लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढते या आसनाच्या अभ्यासाने. आज आपण अगदी सोपी कृती बघतोय. पुढे आपण पद्मासनातलं मत्स्यासन बघणार आहोत, पण आज आपण अगदी सोपी कृती बघतोय. तर बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. फक्त एका कुशीला वळा आणि बघून घ्या. जे जुने साधक, नवीन साधक आहेत त्यांनी आधी कृती लक्षात घ्या आणि मग आपण सगळे एकत्रित करणारच आहोत. आता इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हातांचे जे तळवे आहेत ते आता आपल्या सीटच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट खाली. ज्यांना सर्वायकल, पाठीचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी एवढीच कृती करणं अपेक्षित आहे. बाकीच्यांनी पुढे बघून घ्यायचंय. आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर. बघा, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे आणि आपला पाठकणा जमिनीपासून वर उचलला गेलाय. टाळूचा भाग जमिनीवर आहे. पावलं जी आहेत ती जमिनीकडे ताणायची आहे. हे आहे सुलभ मत्स्यासन. थायरॉइड उपचारात्मक, प्रतिबंधात्मक. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. पाठीचा पाठकणा अधिक फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. आणि आपले पाय ताणले गेले त्यामुळे तिथलं सुद्धा ब्लड सर्क्युलेशन अगदी व्यवस्थित सुरू होतं. उलट चाल करताना बघा, आधी पावलं रिलॅक्स करायची. डोकं सावकाश वर उचलायचं.
पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल, डोकं जमिनीवर येईल आणि हाताचा सपोर्ट जो सीटच्या खाली आहे तो काढून घेईल. ठीक आहे, असं करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवात करूया. पाठीवर करून बरोबर. आता दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्हीही हातांचे तळवे आपल्या सीटच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट खाली. आपली हाताची कोपरं आणि खांदे पूर्णपणे जमिनीवर असतील. पावलं जुळवून घ्या. ही स्थिती आपली पक्की झाली की मग डोकं सावकाश वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. बरोबर, छान. दर्शनाताई परफेक्ट आहे. बरोबर, छान. पाटील ते तुमचं पण छान आहे. शिंदे सर, हा बरोबर, छान. आता इथे तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. खांदे पण अगदी रिलॅक्स ठेवा. नकळत आपण तो तिथे एक वेगळा स्ट्रेच आणतो. खांदे रिलॅक्स ठेवा. फक्त पावलांमध्ये ताण आणा. पावलं जमिनीकडे ताणून घ्या. नॉर्मल श्वास चालू. इथे पूर्णपणे पायाचे स्नायू ताणले गेलेत. पाठकण्याला अंतर्वक्र आकार आहे. आपल्या छातीचं प्रसरण झालंय, त्यामुळे लंग्स कॅपॅसिटी वाढते. थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवर ताण आणि दाब येतो. उलट चाल करताना डोळे उघडा, पावलं रिलॅक्स करा. हळूहळू सावकाश डोकं आधी वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येते, डोकं जमिनीवर येते. हाताचा सपोर्ट सीटच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती. डोळे मिटून संपूर्ण आसनाचा मनातल्या मनात मागोवा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता आपण करूया रोलिंग. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र रोलिंग करताना शक्यतो टाळावं किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. आता दोन्ही पाय फोल्ड करा आणि दोन्ही पायांना आपल्या हातांचा वळखाद्या समोर. बरोबर. आता इथे आपल्याला उठायचंय आणि पाठीवर पडायचंय. त्यामुळे थोडासा आपण आपल्या शरीराला एक एक हलकासा एक ठेस देणार आहोत किंवा जर्क देणार आहोत. त्यामुळे ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे अप अँड डाऊन रोलिंग आहे ते करणं शक्यतो तरी टाळा. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी हे रोलिंग अतिशय उपयुक्त ठरतं. आता इथे आपल्याला उठायचंय आणि पुन्हा पाठीवर पडायचंय. बघा, अशा प्रकारे 1 2 3 4 5 5 6 7 8. जेव्हा आपण पाठीवर येऊ तेव्हा थोडासा सीटचा भाग उचला वरती. हा बरोबर. हा बरोबर सांगताय. हा, छान. सावकाश थांबायचंय, खाली यायचंय. आपल्या हातांचा विळखा तसाच ठेवायचा आहे. आणि आता साईडवर रोली. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. उजव्या कुशीला वळायचं आणि डाव्या कुशीला. इथे पण आता डोकं वर उचलू नका. डोकं जमिनीवरच ठेवून एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला वळायचंय. बरोबर, छान. उजवीकडे, डावीकडे. सावकाश मध्ये येऊन थांबा. आपल्या हाताचा विळखा जो आहे तो काढून घ्या. दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. पुन्हा एकदा विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. आपण आता सुलभ मत्स्यासन केलं, त्याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण विपरीत करणी मुद्रा. तर हे पुन्हा एकदा थोडस ऍडव्हान्स आसन आहे. आपल्याला दोन्ही पाय वरती घ्यायचे आहेत आणि सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आहे. तर हे करताना ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे आणि त्याचबरोबर पाठकणा, कंबर आणि मानेचा त्रास आहे यांनी मात्र ही विपरीत करणी मुद्रा करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत तर हे व्हेरिकोज वेन्ससाठी अतिशय उपयुक्त.
स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त पीसीओडी पीसीओएस जे काही गायनॅक रिलेटेड अडचणी आहेत स्त्रियांच्या त्या कमी व्हायला मदत होते ह्या आसनाच्या अभ्यासाने. त्याचबरोबर थायरॉइड आणि पॅराथायरॉइड दोन्ही ग्रंथींवर ताण दाब येतो. त्यामुळे थायरॉइड उपचारात्मक ही विपरीत करणी मुद्रा आहे. टॉप्सी पोझिशन होते. जर आता पिरियड्स चालू असतील स्त्रियांचे तर मात्र ही मुद्रा करणं टाळा. पिरियडच्या दिवसामध्ये ही मुद्रा करणं टाळायचं आहे. ठीक आहे. तर आधी बघून घ्या हे कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. दर्शनाताई तुम्ही करायला हरकत नाही, तुम्हाला माहिती आहे त्या खूप जुन्या साधक आहेत. जवळजवळ आता 1 वर्ष होईल ते आपल्या क्लासमध्ये सतत हजर म्हणजे जॉईन असतात. तर त्यांनी करायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी मात्र बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करायची. दोन्ही पाय एकदा वर आले की मग आपल्या सीटचा भाग थोडासा वर उचलायचा, म्हणजे आपली पावलं जी आहेत ती आपल्या डोक्याच्या दिशेने घेतली की बरोबर सीटचा भाग हलकासा वर येतो आणि मग त्याला हाताचा सपोर्ट द्यायचा आणि हाताच्या सपोर्टने अजून तो थोडासा वर उचलायचा जमिनीपासून. आपले पाय जे आहेत ते वरती सिलिंगच्या दिशेने येतात. ठीक आहे. बघा पावलं जी आहेत ही जमीन वरती सिलिंगकडे ताणली गेली आहेत. बरोबर, छान झाले. ठीक आहे. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे आणि इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करायचा. टॉप्सी टर्वे पोझिशन, रक्ताचा प्रवाह हा डायरेक्ट आपल्या हृदयाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार असेल त्यांनी मात्र हे करणं टाळायचं. आणि स्त्रियांनी सुद्धा पिरियड्स मध्ये हे करणं टाळायचं आहे. बघा ही झाली विपरीत करणी मुद्रा. इथे गळ्यावरती ताण आणि दाब येतो. उलटचाल करताना हळूहळू आपले पाय डोक्याच्या दिशेने घ्यायचे, हाताचा सपोर्ट जमिनीवर द्यायचा आणि पाठीचा एक एक मणका, कमरेचा भाग, सीटचा भाग खाली घ्यायचा. आता ज्यांना पटकन सीटचा भाग उचलता नाही आला, कमरेचा भाग उचलता नसेल तर असे पायाचे अंगठे पकडायचे आणि त्या स्थितीमध्ये थांबायचं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ही कृती करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी सीट आणि कंबर वर उचलण्याचा प्रयत्न करा. उलटचाल करताना खाली आल्यानंतर मग हाताचे बोट सोडून द्यायचे, पायाची बोट, आणि मग नियंत्रित जमिनीवर. ठीक आहे. करण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ ज्यांचे बनतायत त्यांनी कृपया करताना अट्टाहास किंवा क्षमता न ओलांडता कृती करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता हळूहळू दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायला सुरुवात करूया. बरोबर, छान. थोडासा सीटचा भाग वर उचला. पावलं आपली डोक्याच्या दिशेने आली की थोडासा सीटचा भाग, कमरेचा भाग वर येतो. हा बरोबर, छान. बरोबर करताय. परफेक्ट. शिंदे सर, उत्तम झालेलं आहे तुमचं. आणि अमृताताई तुझं पण परफेक्ट झालेलं आहे. थोडेसे पाय अजून थोडेसे लांब कर, सरळ कर, जे डोक्याच्या दिशेने आहेत ते. हा हा, परफेक्ट. बरोबर, छान. ज्यांचे व्हिडिओ आहेत ऑन आहेत त्यांनी खरंच खूप सुंदरच केलंय. दर्शनाताईंना सराव आहे, पण अमृताताई आणि शिंदे सर तुमचं पण एकदम परफेक्ट आणि छान झालंय. खूप छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा. बरोबर. सावकाश हळूहळू खाली या. आधी पाय येऊ देत खाली. हा छान, बरोबर. डोक्याच्या दिशेने घ्या आधी पाय आणि हळूहळू खाली या. परफेक्ट, खूप छान. बरोबर. अमृताताईने कधी केलंय का याच्या आधी योगासनं? मला फक्त अंगठ्याने सांग. येस, म्हणून तुला छान. परफेक्ट. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष. एका कुशीला वळायचंय आणि
पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. बराच वेळ आपण पाठीवर पडून आसनं केली, जवळजवळ अर्धा तास झाला. आणि आता एका कुशीला बळा आणि पोटावर पडून विश्रांती. करूया आपण भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही हात जे आहेत ते आपल्या हात फोल्ड करायचे. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेमध्ये आणि हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या दिशेत. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला. खांदे रिलॅक्स ठेवा. आणि आता हळूहळू आपलं कपाळ नाक हनुवटी करणं आणि आपल्या छातीचा भाग पोट जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंग. तोंड बंद, डोळे बंद. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल करताना डोळे उघडा. एक श्वास धरून घ्या. श्वास सोडत कपाळ सावकाश जमिनीवर. दोन्ही हात खाली ठेवूया. विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत आपण आता दंडासन किंवा याला प्लॅंक पोज असंही म्हणतात. आता इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. जसं मगाशी आपण दोन्ही हात फोल्ड केले होते त्याचप्रमाणे दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या दिशेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेत. आता दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्या. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं. दोन्हीही पावलांमध्ये थोडस अंतर घ्या. आपल्या दोन्हीही गुडघे, मांड्या आणि पावलं याच्यामध्ये अंतर. टाचा ज्या आहेत ह्या सिलिंगच्या दिशेने घ्या. पायाची बोटं जमिनीवर ठेवा. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. आणि आता हळूहळू आपल्याला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. संपूर्ण शरीर जमिनीपासून वर. हा, बरोबर, छान. थोडासा सीटचा भाग खाली येतोय. अमृताताई आणि शिंदे. ओके, नजर सम. आता इथे नॉर्मल श्वास चालू. 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. सावकाश, हळूहळू पूर्ण शरीर जमिनीवर येऊ दे. कपाळ जमिनीवर येऊ दे. पावलांचं माउंटन सोडून द्या. हाताच्या मुठी सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या. विश्राम. हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश एका दृष्टीने म्हणा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. आणि मग दंड स्थितीमध्ये. दंड स्थितीमध्ये विश्राम. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आपण जे ताडासन केलं पाठीवर पडून, तेच आता आपण उभं राहून पुन्हा एकदा करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया आणि संपूर्ण खेच द्यायचंय. त्याचा जमिनीपासून वर उचलायचे. नजर समोर. स्ट्रेच. जास्तीत जास्त ताण संपूर्ण शरीराला. छान. सावकाश टाचा खाली घ्या. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगच्या दिशेला. करूया आपण ताडासन श्वसन. पावलांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या. आणि आता श्वास घेत टाचा वर उचला.
श्वास सोडत खाली घ्या. बरोबर. श्वास घेत तासावर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत तासावर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली ती सोडा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. मान सेक सोडून रिलॅक्स. करूया आपण त्रिकोणासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, आणि त्या दोन्ही पायांमध्ये 1 ते 2 फुटापर्यंत अंतर घ्या. आता आपण इथे छोटस व्हेरिएशन करणार आहोत. नॉर्मली त्रिकोणासन करताना आपण आपला उजवा हात डाव्या पावलाबरोबर पावलाकडे नेतो, असं करतो. तर यावेळेला थोडस व्हेरिएशन. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. ठीक आहे. आता आपला उजवा जो हात आहे तो दोन्ही पावलांच्या मध्ये ठेवा. उजव्या हाताचा तळवा दोन्ही पावलांच्या मध्ये ठेवा. हा, खाली. बरोबर बरोबर. आणि आता डावा हात आपला वर आहे आणि नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. हा, बरोबर. जर आपला हात नसेल पोचत खाली जमिनीपर्यंत तर तो जमिनीकडे सैल सोडा, पण शक्यतो तरी पोचतो. समजा पूर्ण तळवा जरी खाली टेकत नसेल तर हाताची बोटं तरी किंवा फिंगर टिप्स आहेत त्या तरी अशा खाली टेकवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण हाताचा तळवा खाली जमिनीला टेकवा. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. डावा खांदा रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू आहे. 5 4 3 2 1. आता डावा हात खाली घ्या आणि उजवा हात वर घ्या. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. पुन्हा उजवा खांदा रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू आहे. 5 4 3 2 1. आता थोडीशी डायनॅमिक हलका. एकदा उजवा हात खाली, डावा हात वर, डावा हात खाली, उजवा हात वर, आणि आपली मान सुद्धा त्याचप्रमाणे फिरेल. ठीक आहे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7. बरोबर करताय. 8 9 10. रिलॅक्स. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत हात खाली येऊ देत. पायामधलं अंतर कमी करा. विश्रांती. श्वास आणि हृदयाची गती वाढली आहे का तपासून पहा. वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. मोकळ उठे. करूया साईडवर बेंडिंगचं परिवर्तित चक्रासन. जे नवीन पहिल्यांदा योग साधना करतात त्यांना थोडीशी ही नावं चक्रावून ठेवणारीच असू शकतात, पण जसजशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तस तसं तुम्हाला याचा सराव होईल. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. नजर समोर. आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं झुकायला. डाव्या बाजूने कमरेतनं बेंड व्हायला सुरुवात करायची. उजवा हात डावा हात खाली आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होते. खूप छान. डावी बाजू पूर्णपणे रिलॅक्स होता. नजर सम. ताणली गेलेली उजवी बाजू त्याची जाणीव. पुन्हा 5 सेकंद आपण या स्थितीमध्ये थांबू. 5 4 3 2 1. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन आपण ही कृती करतोय. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. उजव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने घ्या आणि डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया.
डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, पॉइंटेड अवेअरनेस. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजव्या बाजूला झुकायला सुरुवात. उजवा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो खांद्यापासून सई जमिनीकडे सोडला जाईल. परफेक्ट, बरोबर, छान. तिघांचंही अगदी व्यवस्थित दिसतंय. नजर समोर, ताणली गेलेली डावी बाजू, त्याची जाणीव. उजवी बाजू पूर्णपणे रिलॅक्स आहे. आणि पुन्हा 5 सेकंद या स्थितीमध्ये थांबले. 5, 4, 3, 2, 1. उलटतात. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली घेऊया. आणि विश्रांती. काही वेगळेपणा जाणवतोय का आपल्या संपूर्ण उजव्या आणि डाव्या बाजूला, याची जाणीव. अवकाश बैठक स्थितीमध्ये योग्य. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आता आपण जे जे काही कृती केल्या त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागूया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आपण करणार आहोत पद्मासन असतं योग मुद्रा. दोन्ही पाय जोडलेले. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी त्यांना. आता पद्मासनाची सुद्धा प्रॅक्टिस तुम्ही दोन्ही पायांनी करायला सुरुवात करायची. म्हणजे जर आपण सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करत असू तर हळूहळू आपल्याला डाव्या पायाने सुद्धा पद्मासन व्यवस्थित जमतंय का हेही जरा बघायला सुरुवात करायची आपली आपण. दोन्ही हात गुडघ्यांवर करणार आहोत आपण पद्मासनस्थ योग मुद्रा. आता डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा. मी क्रॉस होते कारण की तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची. अंगठा आतमध्ये, मग 4 बोट त्यावर घ्यायचे. नजर समोर. खांदे जे आहेत हे मागून थोडेसे एकमेकांच्या जवळ घ्या. हाताची कोपरं ताणली जात आहे. नजर समोर आहे. आता एक श्वास भरून घेताना आपली हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल. आणि मग श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. ज्यांना पाठगळा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी या स्थितीमध्ये जास्त वेळ थांबू नका. आता हळूहळू आपलं पोट पुढे येत आहे. मग छातीचा भाग, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. छान. सीटचा भाग न उचलता. परफेक्ट. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल त्यांनी हाताची पकड जी आहे ती सोडा. हाताच्या मुठी वळून घ्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि मग त्यावर आपलं कपाळ टेकवा. इथे खांदे एकदम रिलॅक्स सोडा. ज्यांचं कपाळ सहज जमिनीवर टेकलंय त्यांनी खांदे आणि कोपरं हलकीशी थोडीशी सैल करायची आहे. आणि संपूर्ण शरीर आता आपलं पुढे झुकलेलं आहे. कमरेपासूनचा पुढचा भाग, पाठकण्यावर ताण आहे, पोटावरती प्रेशर आहे. रक्ताचा प्रवाह हा आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतोय, आपल्या मेंदूच्या दिशेने होतोय. बरोबर, छान. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेऊन सोडून. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्यात त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड आपला जिथे पाठीचा मणका आहे तिथे ठेवायची आहे. खांदे थोडीशी हाताची पकड घट्ट करा. आता सगळ्यांनीच खांदे आणि कोपरं थोडीशी वरच्या बाजूने खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अंदर मिटलेले आहेत आणि इथे काही सेकंद थांबा. बदललेला रक्ताचा प्रवाह, आपली शारीरिक स्थिती पुन्हा पूर्ववत होतीये याची जाणीव. डोळे मिटून. चेहऱ्यावर कोणताही ताण नाही. आता जे पद्मासन आपण घातलंय
ते पद्मासन एका पायाने सोडून द्या आणि आता दुसऱ्या पायाने घालण्याचा प्रयत्न करा. ज्याने उजवा पाय घेतला होता पहिल्यांदा वर त्याने डावा पाय घ्या. ज्याने डावा घेतला होता त्याने उजवा पाय घ्या. पण अर्ध पद्मासन वाल्यांसाठी सुद्धा हीच सूचना आहे. साधी मांडी ज्यांनी घातली त्यांच्यासाठी सुद्धा हीच सूचना आहे. ठीक आहे. आता विरुद्ध पायाने थोडीशी बैठक आपली बदलून घ्या. आपल्याला प्रत्येक बाजूने व्यवस्थित जमले पाहिजे प्रत्येक कृती म्हणून. अट्टहास नको. आणि आता करूया आपण सिंह मुद्रा. आपले हाताची कोपरं जी आहेत ही थोडीशी बाहेर घ्या. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना संपूर्ण जीभ बाहेर घेऊन या. आपले डोळे मोठे करा. आपली जीभ जी आहे जिभेचा शेंडा आपल्या हनुवटी जवळ घेऊन या. जास्तीत जास्त चेहऱ्याचे स्नायू ताणले जात आहेत. आपली जिभेचे स्नायू पूर्णपणे ताणले जात आहेत त्याची जाणीव. नॉर्मल श्वास चालू. आपली नजर आयब्रो सेंटरकडे. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद डोळे बंद. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. बघा थोडीशी लाळ जमा होते जेव्हा आपण ही कृती करतो तर तो पुन्हा एकदा अवंडात घेऊन घ्यायचा आहे. अजून एकदा आपण हीच कृती करूया. पुन्हा हाताची कोपरं थोडीशी बाहेर घ्यायची. एक श्वास भरून घेऊन जीभ जास्तीत जास्त बाहेर. जिभेचा शेंडा हनुवटीकडे येऊ देत. आणि आपली नजर आयब्रो सेंटरकडे. डोळे थोडेसे मोठे करा. संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू ताणले जात आहेत. जबडा ताणला जातोय. आपल्या ज्या लाळ ग्रंथी आहेत सलायवरी ग्लॅन्ड्स आहेत तिथे सुद्धा ताण येतोय. अल्झायमर साठी अतिशय महत्वाची आपली स्मरणशक्ती वाढवणारी ही सिंह मुद्रा. चेहऱ्याचे स्नायू तजेलदार होतात. ब्लड सर्क्युलेशन तिथलं उत्तम होतं. खूप सारे लाभ आहेत या सिंह मुद्रेचे आणि जे आता आपल्याला मिळत आहेत. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद डोळे बंद. हाताची कोपर शरीराच्या जवळ. रिलॅक्स. संपूर्ण सिंह मुद्रेचा जो काही आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम झालेला आहे त्याच्याकडे लक्ष. सावकाश एक एक पाय सरळ करा. पद्मासनाचं पद्मासन जे घातलंय ते थोडा वेळ सोडून द्या. विश्रांती घ्या. आणि आता पुन्हा एकदा प्राणायामासाठी स्थिती घेऊया. साधी मांडी पद्मासन अर्ध पद्मासन किंवा वज्रासन तुम्हाला ज्या स्थितीमध्ये बसणं सोपं आहे त्या स्थितीमध्ये बसा. म्हणजे जिथे आपल्याला कम्फर्टेबल बसता येईल कुठेही आपलं लक्ष विचलित होणार नाही अशा स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा वज्रासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर किंवा मांडीवर. डोळ्यालगत मिटून घेऊया. जाणीव आपल्या श्वासाची. करूया कपालभातीची 10 बैठक. कपालभाती ही कुठल्याही बैठकीमध्ये करता येते. पद्मासन असेल अर्ध पद्मासन किंवा वज्रासन कुठल्याही बैठकीमध्ये आपण कपालभातीची कृती करू शकतो. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला झटका आणि यथाशक्ती 10 वर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया.
दोन आवर्तन संपूर्ण योगिक श्वसन यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडताना अपूर्ण एकत्रित जाणीव आपली उदर उर आणि स्कंद भागाकडे असेल. सुरुवात करूया. अकार करताना जाणीव उदर, उकार करताना उर आणि मकार करताना स्कंद भागाकडे असेल. अजून एक आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना अपूर्ण एकत्रित जाणीव उदर उर आणि स्कंद भागाकडे. काही क्षण शांत, विचारांची गती कमी झालेली आहे, श्वासाची गती संथ झालेली आहे. प्राणायामासाठी आपली बैठक स्थिर होत चालली. उजव्या डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आपण पुढच्या कृती करणार आहोत. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच, चेहरा शांत आहे. करतोय आपण अनुलोम विलोमची आवर्तन. अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद, डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक. उजवी नाकपुडी ओपन करायची, घेतलेला श्वास सोडून द्यायचा. पुन्हा एकदा उजवीनेच पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. दुसरा आवर्तन पूर्ण. तिसरं डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले, शरीर आणि मन समतोल करणारा हा अनुलोम विलोम प्राणायाम. त्याचा मनातल्या मनात त्याची अनुभूती घेऊया. चेहरा शांत आहे. बघणार आहोत आपण शीतली प्राणायाम. शीतली आणि शीतकाली हे दोन्हीही प्राणायाम अपवादात्मक आहेत. म्हणजे इथे आपण तोंडाने श्वास घेतो आणि तो नाकावाटे सोडतो. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हे दोन्हीही प्राणायाम करणं टाळायचं आहे. तर हे करताना काळजी अशी घ्यायची की स्वच्छ हवेच्या ठिकाणी, मोकळ्या हवेमध्ये, जिथे अजिबात धूळ किंवा प्रदूषण नसेल अशा ठिकाणी हा प्राणायाम करायचा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या दोन्हीही प्राणायामांची आवर्तनं आपल्यासाठी लाभदायक ठरतात. तर हे कसं करायचं? आज आपण बघतोय शीतली प्राणायाम. तर हातांची ज्ञान मुद्रा, फक्त आपल्याला जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. बघा अशा प्रकारे.
याला जिभेची पन्हळ असं सुद्धा म्हणतात. म्हणजे जीभ बाहेर घेऊन येऊन तिला आपण फोल्ड करतो. पत्र्याची पागोळी कशी असते, म्हणजे ज्याच्यातून पावसाचं पाणी खाली टपकतं, त्याप्रमाणे आपल्याला ह्या जिभेचा आकार करायचा आहे. इथे तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातो. जीभ आतमध्ये घ्यायची आणि नाकाने संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्यायचा. ज्यांना दाताची कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट चालू असेल किंवा हिरड्यांचा कुठलाही त्रास होत असेल, त्यांनी सुद्धा हा प्राणायाम करणं टाळा. तर इथे दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटून घ्या, चेहरा शांत, जीभ बाहेर घेऊन यायची आहे आणि ती फोल्ड करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घपूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापासून फुफ्फुसांपर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेच. अजून एकदा. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक हवा आतमध्ये भरून घ्या. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेच. अजून एक राऊंड. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने सावकाश रेच. काही क्षण शांत. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहेच, डोळे अलगद मिटलेले आहेत. करूया भ्रामरीची आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आहे ती बैठक सोडा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाश एकादशी नवळा आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती. दोन्हीही पायांमध्ये थोडासा उतर घ्या. पाठीचा कणा जमिनीकडे सैल सोडू द्या. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडलेलं आहे. पाठीला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतोय. आज आपण ज्या ज्या काही कृती केल्या त्या सगळ्या कृतींचा मनातल्या मनात अनुभव. हे करताना नकळत एखादा स्नायू अवयव अवघडल्यासारखा झाला असेल तर तो शवासनाच्या माध्यमातून मनाने शिथिल करत्या.
आपली जाणीव दोन्हीही पावलांकडे. मी माझ्या दोन्हीही पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करत आहे. तिथे हलकीशी हालचाल करून तो भाग संपूर्ण रिलॅक्स करायचा. पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत संपूर्ण उजवा आणि डावा पाय रिलॅक्स. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट ते कोपर, कोपर ते खांदा, संपूर्ण उजवा आणि डावा हात मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव आपल्या पाठीच्या कण्याकडे. पाठकण्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ ती आता जमिनीकडे सैल सोडलेली आहे, अलगदपणे विसावलेली आहे, विश्रांती घेत आहे. तीही शिथिल होत चालली आहे. जाणीव आपल्या उदर आणि भागाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, तिथे असलेल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या गरगड्या, तिथली फुफ्फुस आणि आपलं छोटस हृदय तेही शिथिल होत जातं. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. आपले दोन कान, दोन कान, नाक, नाकाचा शेंड, दोन्हीही नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस रिलॅक्स होत आहे. स्वस्थ शरीर, संपूर्ण शरीर कापसासारखं अगदी हलकं हलकं झालंय आणि ते मोर पिसासारखं हवेत तरंगत आहे. जाणीव श्वासाची. श्वास घेत आहोत, सोडत आहोत. श्वास घेताना आपण प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहोत. श्वास सोडताना आपण व्याधीमुक्त, तणावमुक्त होत आहोत. श्वासाची गती संथ लयबद्ध आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. प्रसन्न मन. स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. स्वतःच्या शरीराला मनापासून धन्यवाद देऊया. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मी माझं संपूर्ण आयुष्य औषधविरहित, व्याधीविरहित, तणावविरहित असंच व्यतीत करणार आहे, असंच जगणार आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. मनोमन आपले आई वडील, गुरुजन, इष्टदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला आजच्या दिवसाची, आपल्या कामाची पुन्हा एकदा सुरुवात करायची. त्यासाठी जाणे पुन्हा देहाकडे. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अगदी सावकाश डावीकडे उजवीकडे फिरवून घ्या. सावकाश डाव्या कुशीला वळा. हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे मिटलेले आहेतच.
शांती पण दोन्ही हात जोडून घेऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर, आपल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव समर्पण करा. आपली साधना ओमला समर्पित. सावकाश कमरेतून सरळ, दोन्ही हात खाली, हस्त वरती, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शिंदे सर, तुमचा प्रयत्न खूप चांगला होता. त्यांनी कधीच यापूर्वी योग साधना केलेली नाहीये, पण त्या मनाने खूपच छान तुमचा प्रयत्न होता आजच्या या थोड्याशा डिफिकल्ट आसनाचा. कीप इट अप, असेच आसनं करत राहा आणि स्वतःची काळजी घेत जा. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. आणि अमृताताई, तुझं तर आहे, म्हणजे असं वाटतच आहे की तू मी केलेली आहे याच्या आधी साधना. व्हेरी गुड. चल, तुम्ही काही बोलताय का? थांबा. हा, तुम्ही माईक ऑन करून बोलू शकता. तुम्ही काय सांगितलं ते मला ऐकू आलेलं नाही. कधी आता का? हा. अच्छा. म्हणजे आता तुम्ही जी आज आपण जी डिफिकल्ट एक थोडंसं आसन बघितलं ना, विपरीत करणी मुद्रा, ते तुमचं खूप चांगलं झालं. म्हणजे तुमची आधी कुठलीच प्रॅक्टिस नाहीये, तुम्ही एकदमच नवीन आहात. त्या मानाने खूपच छान झालंय तुमचा आजचं. म्हणजे प्रयत्न चांगलाच होता ऑफकोर्स. म्हणजे असं वाटत होतं की तुमचं थोडंफार तरी फ्लेक्झिबल आहे शरीर. गुड. हो हो, थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू. हा, एक मिनिट. मी अनम्यूट करते. हा, केलंय मी अनम्यूट. माईक चालू करून बोलू शकते. मला वेट गेन करायचे आहे. त्यासाठी वाढवायचंय. काय? होय. ओके. वाढवण्यासाठी थोडासा आहार आपल्याला जास्त घ्यावा लागेल. म्हणजेच काय आपण म्हणतो ना, प्रोटीन्स थोडेसे जास्त खाल्ले गेले पाहिजेत. आणि संध्याकाळी बॅच नसते आपली, एकच बॅच असते. तर थोडस सुकामेवा थोडासा एक खायचा. आणि नॉनव्हेज वगैरे खाता का? म्हणजे नॉनव्हेज मी पूर्ण नाही म्हणत आहे, पण नाही खात. ऍक्च्युली आपला तोच प्रॉब्लेम होतो, मीही नाही खात, त्यामुळे थोडस बारीकच आपण असतो. पण ठीक आहे. थोडस कॅल्शियमचं प्रमाण म्हणजे दूध वगैरे घेणं नसतो. संध्याकाळचा बॅच नसतो राहुल सर आपल्याला, फक्त मॉर्निंग एकच बॅच असते. दूध वगैरे खायचं. तुमचं वय काय आहे? 31 आहे. ओके. आणि कुठलं आजार वगैरे काही आहे का? म्हणजे काही. थायरॉइड होता, आता कमी झालेली. हा, तर तुमचं हे बारीकपण जे आहे ना, ते ऍक्च्युली थायरॉइडमुळे आहे. होय. तुम्हाला मला असं वाटतं हायपोच ना, हायपोथायरॉइड असणार. त्याच्यामध्ये थोडंसं आपलं वजन कमी होतं. असं होतं कारण की खूप ऍक्टिव्हली सतत आपण काम करत असतो ना, म्हणून. तर थोडंसं आपल्या आहाराच्या वेळा सुद्धा थोड्याशा पाळायच्या. म्हणजे जेवण आणि झोप ही व्यवस्थित घ्यायची. सकाळचा नाश्ता व्यवस्थित घ्यायचा. बऱ्याचदा नाश्ता बरेचसे जण स्किप करतात, तर तसं न करता नाश्ता आपल्या वेळेत घ्यायचा. म्हणजे ऍटलिस्ट 8:30 ते 9च्या दरम्यान जर आपण नाश्ता केला, तर पुढचे 3 तास तरी काही न खाता मग व्यवस्थित जेवण घ्यायचं. असं म्हणजे थोड्याशा आपल्या ज्या वेळा आहेत या ओके, एक मिनिट सांगते. हा, तर ह्या थोड्याशा आपल्या वेळा आपण व्यवस्थित पाळायच्या. आणि एक्सरसाइज करायची व्यवस्थित. आणि कुठेही आपल्याला दम लागत असेल किंवा आपल्याला जर हेवीनेस वाटत असेल, तर कुठेतरी आपण चुकतोय हे थोडंसं ध्यानात ठेवायचं. तर सूर्यनमस्कार तुम्हाला माहिती आहेत ना? हो मॅम.
हा, तर सूर्यनमस्कार रोज घालत जा आणि थोडस फ्लेक्झिबिलिटी पण वाढेल आणि अगदीच खूप चांगलं व्यवस्थित जर तुम्हाला वेट वाढवायचं असेल तर न्यूट्रिशनचा सल्ला घ्या. उगाचच कुठलेही पावडर्स वगैरे घेऊ नका. प्रॉपर न्यूट्रिशनचा सल्ला घेऊन ते आपल्याला सांगतात की कशा प्रकारे आपण काय खाल्लं पाहिजे, आपला डाएट कशा प्रकारे आपण फॉलो केला पाहिजे. तर हे व्यवस्थित घ्या आणि शक्यतो सुकामेवा किंवा खजूर वगैरे जे आहेत त्याचं थोडंसं प्रमाण ठेवायचं. केळी वगैरे तुम्ही खाऊ शकता, पण हेही तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा कारण की तुम्हाला ऑलरेडी थायरॉइडचा त्रास होता ना, त्यामुळे. आता जर कुठला त्रास होत नसेल तर तुमची साधना कंटिन्यू चालू ठेवा कारण की तुमचं खूप फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली आहे, ती तशीच ठेवा. आणि थोड्याशा आपल्या आहाराच्या वेळा आणि जास्त पोषक आहार कसा आपल्या पोटात जाईल हे तुम्ही बघू शकता, करू शकता. आता थँक्यू. फूड बद्दल. हा, बोला बोला. फ्रुट्स ऍक्च्युली सगळेच चांगले आहेत, पण जर डायबिटीज वगैरे असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या राहुल सर. तुम्ही हा जो विषय हे प्रश्न विचारलात ना, तर डायबिटीज वगैरे असेल तर प्लीज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फ्रुट्स खा कारण की तुम्हाला पुन्हा एकदा लिमिटेशन्स येतात डायबिटीज वाल्यांसाठी. तर फ्रुट्स आपण कधीही कुठलेही खाऊ शकतो आणि सीझन प्रमाणे फ्रुट्स खा. त्या त्या सीझन मध्ये जे जे मिळतं, जसं आता हिवाळा आहे. अच्छा, डाळिंब बेस्ट असं मी सांगू नाही शकत की कुठलं फूड एकदमच बेस्ट आहे. सगळेच फ्रुट्स मला असं वाटतं की नेहमी चांगलेच आहेत. फक्त मधुमेह ज्यांना आहे त्यांच्यासाठीच फक्त लिमिटेशन्स येतात. सीझन वाईज खात जा. जसं आता हिवाळ्यामध्ये जे फ्रुट्स येतात ते तुम्ही खा. त्याचबरोबर आपलं जसं उन्हाळ्यामध्ये आंबा येतो किंवा कलिंगड येतात ते तुम्ही खा. आपले जे सीझनल फ्रुट्स आहेत जे त्या त्या सीझन मध्येच मिळतात शक्यतो ते खाण्याचा प्रयत्न करा कारण की त्याच्यामध्ये जसं आता संत्री येतात हिवाळ्यामध्ये तर ती खा. पण पुन्हा एकदा जर काही आजार असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणजे त्या सीझन मध्ये येतं म्हणून आपण खूप सारं खाल्लं तर आपल्याला त्याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात. त्यामुळे कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे खा. बाकी नॉर्मली तुम्ही सगळेच फ्रुट्स खाऊ शकता, त्याला असं कुठलंही वेगळं नियम नाहीये. ओके, मग गुड. मग तुम्ही कुठलेही फ्रुट्स खाऊ शकता म्हणजे केळं आहे, ऍपल आहे, कुठलेही फ्रुट्स खाऊ शकता. असं काही बंधन नाहीये त्यासाठी. ठीक आहे, चालेल. फक्त फ्रुट्स शक्यतो तरी जेवणाच्या आधी खा. बऱ्याचदा आपण जेवणाबरोबर खायला सुरुवात करतो, पण फ्रुट्स हे समजा 1 तासाच्या आधी म्हणजे जेवण जर तुम्ही 1 वाजता खाणार असाल तर 12 वाजता तुम्ही कुठलंही एखादं फ्रूट खा. मग ते कुठलंही असेल, एखादा संत्र असेल, ऍपल असेल, केळं असेल, तर ते फक्त जेवणाच्या 1 तास आधी खाल्लं पाहिजे. मग ते रात्रीचं जेवण असो किंवा दुपारचं जेवण असो. जेवणानंतर शक्यतो काहीही खाणं टाळा. म्हणजे कितीही मोह झाला तरीही जेवणानंतर काहीही खाणं टाळा. एकदा आपलं पोट भरलं की आपल्याला आपला मेंदूच सांगतो. ओके, हा तुमचा डाएट असेल राहुल सर, तर तुम्ही तो फॉलो करू शकता, याच्यामध्ये कुठलाही इश्यू नाहीये. हा. फक्त थोडस शक्यतो फ्रुट्स जेवणाच्या आधी खा आणि गोड पण जर तुम्हाला खायचं असेल तर ते सुद्धा जेवणाच्या आधी खाल्लं जातं. आणि नॉर्मली आपण जेव्हा समारंभांमध्ये आपण स्वीट डिश शेवटला खातो, पण नॉर्मली ती जेवणाच्या आधी खायची असते आणि मग प्रॉपर आपलं जेवण जेवायचं असतं. एकदा जेवण झालं की शक्यतो तरी काहीही खाऊ नये. ठीक आहे, चला. तर भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते.